सोलापूरमध्ये शिवसेना उपनेते अस्मिताताई गायकवाड आणि उपनेते शरद कोळे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी ठामपणे शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्धार केलाय आणि तसा ठराव सुद्धा एकमतानं मंजूर करण्यात आलाय। अशा या ठरावाच्या सूचना उपनेते अस्मिताताई गायकवाड यांनी दिल्या आणि या ठरावाला अनुमोदन उपनेते शरद कोळे यांनी दिलं। सोलापूरची शिवसेना ही ठामपणे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी उभी आहे। निष्ठावंत शिवसैनिक कुठेही गेलेले नाहीत। यापूर्वी सुद्धा महिला आघाडी नेहमीच अभेद्य राहिली आणि यापुढे सुद्धा अभेद्य राहील अशी ग्वाही या प्रसंगी शिवसेना उपनेते अस्मिताताई गायकवाड यांनी दिली। या प्रसंगी उपनेते शरद कोळे आणि उपनेते अस्मिताताई गायकवाड यांनी टायगर फक्त एकच आणि तो म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे असा एल्गार सुद्धा या प्रसंगी केला। पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे आणि जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची पक्षाकडून हकालपट्टी करण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या शिवसैनिकांच्या बैठकीमध्ये शिवसेना उपनेते अस्मिताताई गायकवाड यांनी निष्ठावंत शिवसैनिक कुठे गेले नाहीत, शिवसेना महिला आघाडी अभेद्य राहिली आणि यापुढेही अभेद्य राहील, उद्धव साहेबांना बांधलेल्या राखेशी आणि रश्मी वहिनींची शेवटच्या श्वासापर्यंत प्रतारणा करणार नाही अशी ग्वाही दिली। जे गेले त्यांना विनाशकाले विपरीत बुद्धी सुचली आहे, भविष्यात त्यांना याचा पश्चाताप होईल असा टोला अस्मिताताईंनी लगावलाय। यावेळी शिवसेना उपनेते शरद कोळे, उपजिल्हा प्रमुख संतोष पाटील, रवी कांबळे, युवा सेना जिल्हा प्रमुख बालाजी चौगुले, माजी नगरसेवक भीमाशंकर मेत्रे, लोकसभा क्षेत्र संघटिका शशिकला चिवडशेट्टी, सचिन गंधुरे, रोहित तळवळकर, अनिल ननवरे, अजय कांडेकर, सोमनाथ शिंदे, गुरुनाथ कोळी, प्रीती नायर, मंगल मोरे, नागू कडमुशे आदी पदाधिकारी, मुजामिन शेख आदी पदाधिकारी मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते। विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणतात त्याप्रमाणे काल अमर पाटील आणि उत्तम प्रकाश खंदारे या 3 टर्म त्यांना आमदारकी दिली होती, मंत्रीपद दिलं होतं। अमर पाटलांना सुद्धा महाविकास आघाडीची पंगा घेऊन त्यांना उमेदवारी दिली होती आणि हे असं असताना सुद्धा म्हणजे पक्षाने ज्यांना ज्यांना खूप काही दिलेलं आहे त्यांना विनाशकाले विपरीत बुद्धी सुचलेली आहे आणि त्यांनी पक्षाचा काल आम्हाला असं कळलं की ते पक्षविरोधी कारवाया करत आहे आणि आज त्यांचा प्रवेश होणार आहे असं कळल्यामुळे त्यांची हकालपट्टी झालेली आहे। काल मातोश्रीच्या सर्व नेत्यांशी, सर्व वरिष्ठ नेत्यांशी आमची चर्चा झाली आणि सर्व गोष्टी कळवलेल्या आहेत। मी स्वतः सुद्धा ते जाऊ नये यासाठी मी स्वतः त्यांना प्रयत्न केला होता। मी खंदारे साहेबांशी स्वतः बोलले होते। खंदारे साहेबांनाही मी समजून सांगितलं होतं की तुम्हाला पक्षाने एवढं काही दिलेलं आहे, आता काय मिळवायचंय तुम्हाला तिथे जाऊन, आमदार केलंय, मंत्री झालाय तुम्ही आणि यावेळेस हा गद्दारीचा डाग लावून घेऊ नका असं समजावून सांगितलं होतं। त्याचबरोबर मी अमर पाटलांना सुद्धा फोन लावला होता पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही आणि या सगळ्या गोष्टींमध्ये एकच आम्हाला आता सांगायचंय की आमचा कुठलाही शिवसेनेचा पदाधिकारी त्यांच्यासोबत नाहीये। 1, 2 ते 3 पदाधिकारी गेले आणि ते पण त्यांनी स्वतःच नेमले होते। ऑलरेडी खरं तर ते शिवसेनेची कधी एकनिष्ठच नव्हते, त्यांनी स्वतःच नेमलेली त्यांची माणसं त्यांच्यासोबत गेलेली आहे। शिवसेनेचा कट्टर शिवसैनिक आतापर्यंत संपूर्ण शिवसेनेची महिला आघाडी एकनिष्ठपणे आज शिवसेनेसोबत आहे आणि आतापर्यंत एकही पदाधिकारी गेलेला नाहीये। आज शेवटच्या श्वासापर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांसोबत राहणार अशी प्रत्येकाने आता इथे प्रत्येकाच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत या बैठकीमध्ये। आणि तुम्हाला सांगते एकच टायगर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब, शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्यावर खूप मोठा विश्वास आज शिवसैनिकांचा आहे, महिला आघाडीचा आहे आणि कुठलाही निष्ठावंत शिवसैनिक जाणार नाही। जे गेलेत ते पैशासाठी गेलेत, जे गेलेत ते पैसे घेऊन गेलेत, सत्तेसाठी आपापलेले ते लोक गेलेले, अशाही बातम्या आमच्यापर्यंत आलेल्या आहेत। खरं खोटं काय ते त्यांना त्यांच्या देवाला माहिती, परंतु पैशासाठी सत्तेसाठी जे गेलेत त्यांना पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्यावेळेस शिवसैनिक त्यांना परत येऊ देणार नाहीत हे मात्र मी निश्चित सांगतो। स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आहेत आता, या येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीला पुढच्या निष्ठावंत ही पदवी महत्वाची मानली जाईल। त्याचा कुठलाही बायोडाटा बघितला जाणार नाही तर तो शिवसेनेशी किती निष्ठावंत आहे त्याच्यावर त्याला पद दिली जातील। स्थानिक स्वराज्य संस्था असू दे, येणारी विधानसभा असू दे, लोकसभा असू दे किंवा येणारी प्रत्येक निवडणूक महानगरपालिका असू दे, शिवसैनिक निष्ठावंत शिवसैनिक हा एकच क्रायटेरिया यापुढे पक्षामध्ये बघितला जाईल। तशी विनंती आम्ही पक्षप्रमुखांना आज करणार आहोत आणि त्यासाठी आमचं बोलणंही झालेलं आहे। या म्हणजे कसं आहे, मी तुम्हाला अजून एकदा सांगते की मी शेवटच्या श्वासापर्यंत पक्षाशी एकनिष्ठ आहे, ते काही लोकांना बघवलं गेलं नाही। मला म्हणजे वाईट वाटतंय त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते
की मी जर जायचं असतं तर मी ज्यावेळेस ताई गेल्या त्याच वेळेस गेले असते आणि भेटायला जर मी ताईंना गेले असते तर मी जाब विचारायला गेले असते की उद्धव साहेबांनी तुम्हाला एवढं सगळं दिलं, 4 वेळा आमदारकी, अरे स्वतःच्या मुलाला दिली नाही आणि कुठल्या आईबाप स्वतःच्या मुलींना देऊ शकत नाही, ही 4 वेळा आमदारकी तुम्हाला दिली. त्याचबरोबर तुम्हाला पक्षाने एवढं मोठं केलं, उपसभापती पद दिलं, आमच्या एकाही महिलेला काही मिळालं नाही, साधं तिकीट मिळालं नाही विधानसभेचं, पण तुम्हाला विधान परिषद 4 वेळा देऊन सुद्धा तुम्ही अशी गद्दारी का केली आणि उद्धव साहेबांवर अशी बोलताना तुमची जीभ अडकळली कशी नाही हे जाब विचारला असता मी ताईला तरच गेले असते, तर तुम्हाला सगळ्यांना पत्रकारांना मी घेऊन गेले असते. एक निष्ठ या माझ्या पदाचाच मला अभिमान आहे आणि तो अभिमान माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी टिकून ठेवेल. मी मातोश्रीशी, उद्धव साहेबांशी आणि उद्धव साहेबांना बांधलेल्या राखीशी कधीच गद्दारी करणार नाही आणि प्रतारणा सुद्धा करणार नाही आणि रश्मी वहिनीच्या प्रेमाशी सुद्धा मी कधी प्रतारणा करणार नाही.